गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या गणिताचा पुढचा चॅप्टर चालू होते, प्रॉफिट आणि लॉस, नफा आणि तोटा. ह्यातले काही कन्सेप्ट आपण आधी समजून घेऊया. त्यातल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या त्याला कशाला प्रॉफिट म्हणायचं किंवा कॉस्ट प्राइस कशाला म्हणायचं, सीपी आणि सेलिंग प्राइस कशाला म्हणायचं, एसपी, खरेदी किंमत, विक्री किंमत, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आता ही बॉटल आपण किती रुपयाला घेतली आणि कितीला विकतोय ह्याच्यावरती आपला प्रॉफिट आणि लॉस अवलंबून असतो. थोडक्यात की आता आपण दुकानात गेल्यानंतर, तुम्ही दुकानात गेला, खरेदी कितीला केली तुम्ही, किंवा तुम्ही दुकानदार आहे. आता हा प्रॉफिट लॉस कोणाला होतो, गिरायकाला होतो का दुकानदाराला होतो? दुकानदाराला. आपण गिरायक, आपण शेवटी जी काय प्राइस आहे त्याला घेतो, आपण पुढे विकत नाही. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू इकडून घेऊन दुसरीकडे विकणार आहे त्यावेळेस तिथं कन्सेप्ट येतो प्रॉफिट आणि लॉसचा. जर तुम्ही घेतली आणि कंझ्युम केली, वापरली ती, तर त्याला प्रॉफिट लॉसचा तिथं काय तुम्हाला संबंध येत नाही. तुम्हाला संबंध कधी येणार प्रॉफिट लॉसचा? दोन दुकानदार आहेत, तीन दुकानदार आहेत, एक 100 रुपयाला बॉटल विकतो, एक 50 रुपयाला, एक 10 रुपयाला. मग आपण जर 100 रुपयाची घेतली ती सेमच बॉटल, तर आपला लॉस झाला थोडक्यात, कारण दुसऱ्या दुकानात 10 रुपयाला मिळत होती, अजून एका दुकानात 50 रुपयाला मिळत होती. हा विषय वेगळा आहे. आता तुम्ही दुकानदार आहे, सेलर आहे, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायचं आहे आपल्याला. आता तुमच्याकडे बॉटल आली ही 5 रुपयाला तयार होऊन दुकानात, म्हणजे तुम्हाला एका गोडाऊन मधनं कोणी तयार करणार असेल, प्रोडक्शन युनिट असेल तर त्याने दिली तुम्हाला 5 रुपयाला बॉटल. तुम्ही गिरायकाला विकताय 10 रुपयाला किंवा 7 रुपयाला, तर तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट. 2 रुपये वरची काय झाला तुमचा? प्रॉफिट झाला. तुम्ही घेतली 10 रुपयाला बॉटल विकत, तुमचं एक किराणा शॉपचं दुकान आहे किंवा कशाचं तरी दुकान आहे, आणि मग तुम्ही ती 7 रुपये किंवा 10 रुपयाला घेतली आणि तुम्ही ती 7 रुपयाला विकली, तर तिथं काय होतं? तुमचा लॉस होतो. बरोबर. म्हणजे तुम्ही विकत घेणारी किंमत काय असते? कॉस्ट प्राइस म्हणायचं त्याला, खरेदी किंमत. आणि सेलिंग प्राइस असते ती एसपी असते. आता यातल्या कन्सेप्ट बघून घेऊया एकदा आपण. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते ती किंमत. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? सीपी. शब्दांचे शब्द लक्षात ठेवा, म्हणजे काय छोटेसे फॉर्म्युले आहेत, ते पटापटा तुम्हाला लक्षात राहून जातात. त्यानंतर आहे एसपी, सेलिंग प्राइस, म्हणजे विक्री किंमत. मराठीला आपण शाळेत असताना अख्ख की आणि विकी असं लिहायचो त्या ठिकाणी. आता ही काय झाली, ज्या किमतीला वस्तू विकली तुम्ही त्याला काय म्हणायचं? सेलिंग प्राइस. आता एक बेसिक गोष्ट सांगा, मला सांगा, प्रॉफिट तुम्हाला होणार आहे कधी? आपण बघितलं की तुमची कुठली किंमत जास्त असली पाहिजे दोन्हीपैकी, तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. विक्री किंमत जास्त असेल तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. ह्याच फक्त याला 100 ने गुणलं ना, तर ते पर्सेंटेज मध्ये येतं तुमचं उत्तर. बरोबर. पर्सेंटेज म्हणजे काय? कुठले टक्के आपण लिहितो पुढं, त्याला 100 ने गुणलं ना, जी किंमत मोठी आहे वरची ती लिहायची, छोटी खाली लिहायची, आणि गुणिले केले की तुम्हाला पर्सेंटेज मध्ये ती उत्तर मिळतं. प्रॉफिट बघा काय आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे विक्री किंमत ज्यावेळी जास्त आहे कोणापेक्षा? खरेदी किमतीपेक्षा. ठीक आहे. हे इकडचं चिन्ह काय आहे माहिती आहे तुम्हाला? ज्या बाजूला दोन असे हे झालेले असतात, साधी गोष्ट लक्षात घ्यायची, हे दोन म्हणजे काय आहे? दोन आकडे, दोन आहेत, आणि इथं किती? एकच टोक आहे, म्हणजे ज्या साईडला एकच टोक आहे ती लहान असणार आहे कायम, आणि ज्या साईडला दोन टोक आहेत ती टोक मोठं असणार आहे, म्हणून तिथं मोठी किंमत लिहायची कधी पण ज्यावेळेस, किंवा लिहिलेली असते या ठिकाणी. तुम्हाला दिलेलं असतं पेपरमध्ये की असं जर किंमत दिली असेल तुम्हाला, काय दोन किमती दिल्या असतील, तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ही बाजू जी आहे ह्या दोन साईडची, तर ती दोन साईडची बाजू मोठी असते कायम. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला काय सांगितलंय? सेलिंग प्राइस जास्त असते कोणापेक्षा? खरेदी किमतीपेक्षा. विक्री किंमत जास्त असते, त्यावेळेस काय म्हणतो आपण त्याला? ती वाढ असते, त्याला म्हणतो आपण प्रॉफिट, म्हणजे नफा. सेम त्याच्या उलट काय करायचं? विक्री तोटा काय म्हणणार आपण? सीपी. खरेदी किंमत तुमची जास्त आहे, आपण बॉटल 10 रुपयाला घेतली आणि विकली 5 रुपयाला किंवा 7 रुपयाला विकली, तर आपला तिथं काय झाला? लॉस झाला. म्हणजे विक्री किंमत काय झाली या ठिकाणी? छोटी झाली. जी गोष्ट छोटी आहे ती ह्या बाणाच्या एका साईडला, एक टोक आहे म्हणून एक साईडला असेल, कमी लिहायचं आपण तिथं संख्या, किंवा ती कमी लिहिलेली असते असं लक्षात ठेवा. आता बघा, हे सेम आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, आणि याला फक्त काय करायचं? टक्केवारीमध्ये कसं काढायचं? किती पर्सेंट तुम्हाला तोटा झालाय, किती पर्सेंट प्रॉफिट झालाय, हे काढण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. आता
प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे काय आहे तुमचं, तर किती प्रॉफिट झाले तुम्हाला. प्रॉफिट कधी होणार आहे तुम्हाला, सेलिंग प्राइस जास्त असल्यावर, विक्री किंमत जास्त असल्यावर तुम्हाला नफा होणार आहे, बरोबर. मग सेलिंग प्राइस जास्त असली की आपण काय करतो, तो वरचा प्रॉफिट झालेला पोर्शन असतो, वरचा जो भाग आहे जेवढा आपल्याला फायदा झालाय तो वरती लिहायचा आणि खाली काय लिहायचं, तुमची खरेदी किंमत लिहायची. कारण आपण काय केले, खरेदी घेतली आणि तो वरचा प्रॉफिटचा वरती लिहिला, गुणिले काय केलं तुम्ही 100 केलं, झालं तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज. सेम फॉर्म्युला काय करायचा याच्यामध्ये करायचा. इथं बघा विक्री किंमत कुठंच येत नाही पर्सेंटेज काढताना, सेलिंग प्राइस एसपी कुठंही येत नाही. जेव्हा पर्सेंटेज काढतो आपल्याला सेलिंग प्राइस कितीला विकले त्याचं घेणं देणं नाही. खरेदी आली मला 5 रुपयाला, ती खालीच लिहायची कायम, खरेदी आलेली खाली लिहायची पर्सेंटेज काढताना. आणि वरचा जो फायदा झालाय 2 रुपये 3 रुपये 4 रुपये कोणी 5 रुपये काढलाय, तर तो फायदा झालेला वरती लिहायचा अंशामध्ये आणि गुणिले 100 करायचं, संपला विषय आपला. आणि हा गुणाकार केला की तुम्हाला जे काय उत्तर मिळेल ते असते पर्सेंटेज मध्ये. ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या. आता हे इकडे छेदामध्ये असं लिहायला येत नव्हतं, किंवा इथे लिहूया, तोटा जो काय झालेला आहे तो भागिले खरेदी किंमत गुणिले 100, फायदा भागिले खरेदी 100. आलं लक्षात. जेवढा पोर्शन आहे फायदा होऊ द्या तोटा होऊ द्या, पर्सेंटेज मध्ये विचारलं तुमच्या फिक्स कोणत्या गोष्टी राहणार आहेत, या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या ही गोष्ट फिक्स आहे, बरोबर. पर्सेंटेज काढण्यासाठी ही गोष्ट फिक्स आहे. इथं तुम्हाला फक्त चेंज काय करायचं आहे माहिती का, हा इथं तोटा आहे आणि इथं फायदा आहे. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेज मध्ये जेव्हा काढायचं असेल त्यावेळेस तुम्हाला फक्त इथं वरती फायदा आणि जेवढा तोटा झालाय अमाऊंट जेवढी झालेली आहे तेवढंच लिहायचंय, बाकीचं हे दोन्ही सेमच असणार आहे सगळं. एकदम इझी फॉर्म्युला आहे, जास्त ताण द्यायची गरज लागत नाही, ठीक आहे. नंतर आता पुढे बघा काय, आता हे थोडेसे फॉर्म्युलेज आहेत तिथं. तुम्हाला जर आता सेलिंग प्राइस काढायची एखाद्या गोष्टीची, विक्री किंमत काढायची, तर त्यावेळेस किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवला की सेलिंग प्राइस म्हणजे काय, विक्री किंमत काय असणार आहे, तुमची खरेदी किंमत कंसामध्ये लिहायचं, काय करायचं 1 अधिक प्रॉफिट पर्सेंटेज भागिले 100. इथं पण काय आहे, आता इथं पण बघा सगळीकडे सेम आहे, फक्त इथं लॉस पर्सेंटेज आहे, इथं प्रॉफिट पर्सेंटेज आहे. काही वेळेस काय दिलेलं असतं की 4% प्रॉफिट झाला, 10% प्रॉफिट झाला तर त्याची खरेदी किंमत किती असणार आहे, सॉरी विक्री किंमत किती असणार आहे, किंवा ह्यातली कुठली एक फिगर दिलेली असते. सपोज तुम्हाला सांगितलं की विक्री किंमत आहे 100 रुपये, एखाद्या वस्तूची विक्री किंमत 100 रुपये आणि ही खरेदी किंमत तुम्हाला काढायला सांगितली आणि त्याच्यावरती त्याला झालाय प्रॉफिट किती 5% 10% प्रॉफिट झालाय, म्हटलं की काहीच नाही, इथं फक्त आकडे टाकायचे. हे 100 रुपये इथं तुम्ही विक्री किंमत टाकली, या इथं तुमचं क्वेश्चन मार्क आहे असं राहणार. त्या प्रॉफिट पर्सेंटेजच्या ठिकाणी तुम्हाला काय 5% वगैरे काय झाला असेल तो पर्सेंटेजचा आकडा लिहायचा आणि हे सगळं गुणाकार करायचं, 100 एके 100 आणि हा वरचा 5 105 भागिले 100 करायचं तुम्ही. आणि मग पुन्हा काय होणार, हा एसपी इकडे काय आहे, इकडे काय असतो, हा इकडे जाणार आणि हा इकडे येणार, किंवा हे पूर्ण इकडे जाणार, हा एकच तसंच राहणार. तुम्हाला माहिती आहे ना, बरोबर चिन्हाच्या दोन्ही साईडला काय करतो आपण, कधी पण गुणाकार किंवा म्हणजे संख्या दिलेल्या असतात, बेसिक गोष्ट 3 गुणिले 5 अधिक 4 बरोबर 10 गुणिले 2 अधिक किंवा वजा 3 असं जर तुम्हाला दिलेलं असेल काही पण रॅन्डम आकडा, तर तुम्हाला हे सगळे एका साईडला घ्यायचे असतील. काय करतो आपण, हे 10 कशात दिले त्याचे काय साईन आहे इथं पुढं पुढं पाठीमागं काय गुणाकारामध्ये, ते येताना काय होणार, इकडं 10 जर आलं तुमचं तर ते भागाकारामध्ये येणार, बरोबर. ह्या 4ला जर पलीकडे टाकायचं असेल तर आपल्याला काय करतो आपण, वजाबाकी करणार, बरोबर. हे तिकडे जाणार, इकडे काय होणार वजा 4 होणार. मग हा म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, इकडून इकडे जातो आपण तेव्हा भागिले असेल तर गुणाकार होणार, गुणाकार असेल तर भागाकार होणार, अधिक असेल तर वजाबाकी होणार. ह्या गोष्टी फक्त आपल्याला इथं करायचं. सेम लॉसच्या बाबतीत तसंच आहे, लॉस पर्सेंटेज तुमचा तोटा किती झालाय टक्केवारीमध्ये दिला असेल तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये वरती फक्त टक्केवारी टाकायची
ह्यातला कुठला तरी दिलेलाच असतो एक आकडा 100% आणि एक काढायला सांगितलेला असतो. बाकीचं तुम्हाला टोटल ह्याच्यामध्ये किती आहेत 3 गोष्टी असतात बरोबर. अशा टाइप मध्ये तुम्हाला काढायचं असेल विक्री किंमत खरेदी किंमत ह्या 2 तर फिक्स आहे आणि त्यांना प्रॉफिट झालाय का लॉस झालाय किती % मध्ये झालाय ते दिलेलं असतं आणि त्याच्यावरून तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये उत्तर टाकलं तर तुम्हाला काढता येतं. इथं सीपी सेम आहे एसपी सेम आहे फक्त इथं प्रॉफिट आणि लॉसचं तुम्हाला फक्त त्या ठिकाणी लिहायचं आहे तिथे जो आकडा दिला असेल. समजतंय ना तुम्हाला. कोणाची काय अडचण आहे का ऑनलाईन. ठीक आहे. बघा आता हे काय केलं आपण ह्या सगळ्या पोर्शनला आता ही सीपी काढायची आपल्याला बरोबर. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत काढायची ज्यावेळेस असेल आपण काय म्हटलं की हा इकडचा पोर्शन उचलून आपण तिकडे टाकलाय बरोबर. हा जो कंस आहे हा पलीकडे टाकल्यानंतर इथं काय आहे सीपी गुणिले कंस म्हणजे काय आहे गुणिले असतो. इथं चिन्ह काय आहे तुमचं ह्या दोघांच्या मध्ये चिन्ह असते गुणिले इथं पण गुणिले चिन्ह असतं बरोबर. हा इकडे काढायचा हा असा उचलला आपण हा असा टाकला कुठं खाली टाकला म्हणजे काय केलं ह्या सीपी हा असाच राहिला. या एक्झाम्पल मध्ये बघा एस पी भागिले काय आला इथं कंसामध्ये 1 अधिक प्रॉफिट पर्सेंटेज किंवा लॉस पर्सेंटेज हे पूर्ण केलं तुम्ही भागिले काय आहे इथं 100. लक्षात कोणतं जे प्रॉफिट दिला असेल लॉस दिला असेल काय दिला असेल काय घेणं नाही तुझं काय टेन्शन घ्यायचं नाही आणि इज इक्वल टू काय आहे तुमची खरेदी किंमत बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं. फक्त ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये जास्त काय अवघड नाहीये एकदम बेसिक साधं सिंपल आहे. पर्सेंटेज ज्यावेळेस तुम्हाला प्रॉफिटचं पर्सेंट काढायचं असतं किंवा लॉसचं पर्सेंट काढायचं असतं त्यावेळेस काय करणार आपण तोटा किती टक्के हा पुढं हा मायनस आहे पण बेसिक गोष्ट समजून घ्या तुम्ही. मी काय सांगितलं तुम्हाला कंस उचलून तुम्हाला इथं टाकायचं आहे ह्या गोष्टी 1 प्लस इथं मायनस येणार आहे इथं 1 प्लस किंवा मायनस जे तुमचं प्रॉफिट किंवा लॉस असेल त्या गोष्टी त्यानंतरच्या. पहिलं बेसिक कन्सेप्ट काय आहे तुम्हाला की बेसिक गोष्ट अशी आहे की तुम्ही त्याच्यामध्ये इकडचा भाग आहे प्रॉफिट पर्सेंटेज काढताना गुणिले 100 करायचं प्लस हे करायचं भागिले 100 करणार तुम्ही गुणिले 100 करणार खाली असणार आहे तुमची खरेदी किंमत आणि वरती काय असणार आहे तुमचा तोटा झालाय किंवा फायदा झालाय जो काय आकडा असेल तो वरती येणार आहे. त्यानंतर बघा आता हे आलं तुमचं इथं कॉस्ट प्राइस ज्यावेळेस तुम्हाला इथं दिलेली असते इथं काय आहे तुमचं हा पोर्शन आला इथं मायनस आहे इथं प्लस आहे. प्रॉफिटला तुम्ही लिहिणार आहे प्लस आणि मायनस कशाला लिहिणार आहे तुम्ही लॉसला बरोबर कारण तोटा झालाय आपला आपण निगेटिव्ह मध्ये गेलोय असं लक्षात ठेवायचं. ह्या झाला हा फॉर्म्युला वगैरे हे कसा बनवायचा किंवा कसा तयार झालाय हा तर बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात आली. आता बघा मार्केट प्राइस वगैरे दिलेली असते आता मार्केट प्राइस किंवा डिस्काउंट दिलेला असतो तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती आपण ऑफर वगैरे चालू आहे हे आहे ते म्हणतो बरं का. ऍक्च्युली तुम्हाला वाटते का ऑफर मध्ये खरंच आपल्याला प्रॉफिट होतो ज्या ऑफर चालू असतात सेल चालू असतो हा प्रॉपरली హలో అంకుల్ గుడ్ మార్నింగ్ కాదు ఈరోజు కాదు నేను శుక్రవారం వస్తాను ఇంకా మార్చిపోయింది కొంచెం ప్లాన్ ఫ్రెండ్స్ అది రాలేదు నాతోటి అందుకే పోస్ట్ పోన్ చేసిన సర్లే ఏం పర్వాలేదు శుక్రవారంకి వస్తున్నా రైట్ రైట్ సర్లే తీసుకొని వస్తాను నేను దానిమ్మ కావాలా మీకు
సరే 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 మీకు ఒక గంట తర్వాత ఫోన్ చేస్తే నేను లెక్చర్లో ఉన్నా. సరే మళ్ళీ మాట్లాడుతున్నాను. రైట్ 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 ఓకే. तर बघा, मार्केट प्राइस दिलेली असते आपल्याला. मार्केट म्हणजे मार्केट प्राइस किंवा डिस्काउंट समोर जी लिहिलेली किंमत आहे आपल्याला ती बघायची. आता काय काय मार्केट प्राइस किंवा डिस्काउंट कसं काढलं जातं आपल्याला. डिस्काउंट म्हणजे काय आहे, तुम्हाला मार्केट प्राइस वजा सेलिंग प्राइस. डिस्काउंट जो दिला असतो तुम्हाला तो मार्केट प्राइस सपोज 100 रुपये दिली असेल आणि सेलिंग प्राइस तुमची किती आहे त्या लेवलवरती लिहिलेली मार्केट प्राइस आपल्याला दिसते MRP. बरोबर, मॅक्झिमम रिटेल प्राइस असते ती, आपण त्याला मार्केट प्राइस म्हणूया. ती असेल 3000, 2999, 3000 रुपये असेल संपूर्ण. तुम्हाला 1000 रुपये डिस्काउंट दिला तर ते काय मिळणार तुम्हाला, तुमचा डिस्काउंट किती दिलाय तो मिळतो तुम्हाला. बरोबर. त्यानंतर बघा डिस्काउंटचं पर्सेंटेज सेम. आता याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा आपण प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंट बघितलं होतं. पर्सेंट मध्ये काढायच्या वेळेस काय करत होतो आपण की खरेदी किंमत किती होती ती खाली लिहायचो छेदामध्ये. बरोबर. हा बाकीचा पोर्शन जवळजवळ सेमच आहे. इथं काय होतं, तिथं प्रॉफिट किंवा लॉस असेल तो आकडा लिहिलेला आणि खाली इकडे गुणिले 100 केलेलं आणि इथं आपण काय लिहायचो CP म्हणजे खरेदी किंमत लिहायचो. आता इथं काय माहिती का, मार्केट प्राइस म्हणजे जी त्याच्यावरती लेबलवर लिहिलेली आहे ती किंमत लिहायची. म्हणजे तुम्हाला डिस्काउंट किती पर्सेंट मध्ये दिलाय ते कळतं. कारण बघा डिस्काउंट किती आहे, तुम्हाला 1000 रुपये डिस्काउंट दिला आणि मग त्याची किंमत किती धरणार ऍक्च्युली, तर आपण खरेदी किंमत किती धरायचो त्या टाइप मध्ये ही मार्केट प्राइस आहे. तर ही खरेदी किंमत म्हणजे थोडक्यात त्याच्यावरची लेबलवरची किंमत आहे ती लिहिली आपण 2999 आणि वरती 1000 रुपये डिस्काउंट दिला गुणिले 100 केले की तुम्हाला काय मिळणार आहे, डिस्काउंट पर्सेंटेज मिळणार आहे. किती रुपये तुम्ही डिस्काउंट घेतलाय त्या दुकानदाराकडे किंवा दुकानदाराने किती रुपये दिलाय डिस्काउंट. त्यानंतर पुढे बघा, आता सक्सेसिव्ह डिस्काउंट. आता एखाद्या दुकानदाराने काय सांगितलं तुम्हाला, मी डायरेक्टली तुम्हाला एक खरेदी करताय, तुम्ही हा पेन खरेदी केला तर तुम्हाला 30% डिस्काउंट देणार मी. आज ऑफर डे चालू आहे, गुढीपाडवा ऑफर आहे, 30% डिस्काउंट देणार. आणि तुम्हाला अजून एक ऑफर देतो की ह्याच्यावरती मी 15% पहिल्यांदा डिस्काउंट देणार आणि मग नंतर तुमच्याकडे माझ्या जुनं कुपन कोड खरेदी केलेला आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती अजून 10-15% डिस्काउंट देणार. 15% ह्याच्यावर 15%. तुम्ही डायरेक्ट 30% वाला घेणार का ही 2 वेळा 15-15%चं घेणार ऑफर, कोणती परवडते तुम्हाला? 30% वाले डायरेक्ट, ही पण 15-15% दोन्ही, 15 दिला आणि 20% दिला अजून तुम्हाला. आधीचा 15% जुने मेंबर म्हणून तुम्ही आणि नंतर 20% दिले. एकाच ह्याला 2 डिस्काउंट लावलेत. तुम्ही माग जुना कस्टमर आहे आमच्या इथं म्हणून तुमच्यासाठी जुन्या कस्टमर म्हणून 15% डिस्काउंट सगळ्या वस्तूंवरती. ह्या पेनला पण 15% लागणार. पण तुमच्याकडे मागच्या खरेदीचे एक कुपन कोड आहे, त्या कुपन कोडमुळे तुम्हाला अजून 20% डिस्काउंट मिळणार त्याच्यावरती. त्या फायनल प्राइसवरती 20% डिस्काउंट मिळणार. आता त्यात प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे आता बघूया आपण कसं होतंय ते. म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला, 2दा डिस्काउंट लावलाय एकाच वस्तूवरती. पहिल्यांदा लावला डिस्काउंट आणि पुन्हा तेवढा डिस्काउंट लावला. आता तू सेकंड डिस्काउंट लावलेला असतो तो कसा असतो ते बघूया आपण. बघा ह्यात काय असतं, नेट डिस्काउंट कधी येणार तुमचा माहिती का, नेट करेक्ट आपल्याला फायनल डिस्काउंट कुठं कळतो तर ए म्हणजे आता काय आहे, ए ही सवलत पहिल्यांदा दिली आहे तुम्हाला, डिस्काउंट दिलाय. आता हा 100 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपयाची वस्तू आहे, हा पेन 100 रुपयाचा आहे. तुम्हाला पहिल्यांदा याच्यावरती काय केलं आपण, फर्स्ट डिस्काउंट दिला तुम्हाला, राऊंड फिगर घेऊया 10%. ठीक आहे, याचं 10% किती झालं, डिस्काउंट किती रुपये झाला त्याचा, 10 रुपये झाला. बरोबर. यातनं वजा 10 करूया आपण, किती राहत आहे तुमचं खाली, 90 रुपये राहिले. आता मी काय म्हणलं, तुम्हाला कुपन कोड आहे त्याच्यामुळे कुपन कोड ज्यांना आहे त्यांना अजून 20% डिस्काउंट देणार मी. आता तुम्ही काय करणार, 20% डिस्काउंट लावल्यावर किती ह्याचं 20% किती येतं, 90च्या 9 दुने 18, सिंपल. बरोबर. एवढंच करायचं बास. ह्याच्या 10% काय असणार आहे, 90च्या 10% काय आहे किंवा 1% काय आहे, 9. 10% म्हणजे 9.
आणि गुणिले 2 करायचं, बस संपला विषय. हे गेले तुमचे 18 रुपये. किती झाले? हे 90 मधनं वजा 18 करायचे, 72. आता हे आपण काय आहे, दुकानदार आहे असं विचार करायचा. आता तुम्हाला जर 100 रुपयावरती डायरेक्ट 30% डिस्काउंट दिला, किती रुपये राहतात खाली? 70 रुपयाला, बरोबर. सॉरी 70 रुपये झाले नाही पर्सेंटेज मध्ये. मग मला सांगा कोणतं स्वस्त पडलं तुम्हाला? डायरेक्ट 30% वाला. आपण काय होतो एक्साइटमेंट मध्ये, अरे ह्याला पण 30 आहे, ह्याला पण 30 आहे. मग आपण काय करतो, काय वेळेस सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणतो आपण याला. जरी 2 डिस्काउंट दिले असतील, कुपन कोड आहे तुम्हाला हे आहे तेव्हा, पण दुकानदाराला विक्री, जर तुम्ही विक्रेता असेल, सेलर असेल, तिथं प्रश्न विचारला असेल की विक्रेत्याला प्रॉफिट झाला का तोटा झाला, विक्रेत्याच्या अँगलने आपल्याला इथं प्रश्न दिलेले असतात, तर विक्रेत्याला ह्या सक्सेसिव्ह डिस्काउंट मध्ये कायम प्रॉफिट होत असतो, बरोबर. आपण खरेदी करणार आहे, शेवटी आपण लास्टला, त्यामुळं आपल्याला काय त्याच्यामध्ये तोटा होत असतो, आपण लक्षात घ्यायचं. त्यामुळं काय करतात हे की डबल डिस्काउंट वगैरे ह्या त्या गोष्टी केलेल्या असतात. मग तुम्हाला कुपन देणे, मग त्याच्यावर अजून एवढं मिळेल, मग ते घेतलं की त्याच्यावरती अजून डिस्काउंट मिळेल, हे सगळ्या काय असतात त्यांच्या मार्केटिंग गिमिक्स किंवा ट्रिक्स असतात. समजून घ्यायचं की प्रॉफिट कमवण्याचा. झालं, एका प्रोडक्टला तुम्हाला 2 रुपये वाचले, म्हणजे 100 रुपयाच्या ह्याला आपण घेतो भरपूर प्रोडक्ट, अरे मला कुपन आहे, मी अजून घेतो, तर त्यामध्ये काय त्यांना ऍक्च्युअल मध्ये लॉस झालेलाच नसतो का, लॉस मध्ये कोणी व्यवसाय करत नाही, तर त्यातनं पण ते काय करतात, डबल तुम्हाला हे देऊन प्रॉफिट कमवत असतात. हे कसा असतो सक्सेसिव्ह डिस्काउंट, लक्षात आलं तुम्हाला? समजलं? आता हा काढायचा कसा, A + B - AB दोघांचा गुणाकार करायचा, आणि नेट डिस्काउंट किती. आता नेट डिस्काउंट किती काढलाय आपण आता बघूया. मग अशी काय केलं आपण, पहिल्यांदा 10 दिलता आणि 20 दिलता, बरोबर. मग या दोघांची बेरीज करायची, 10 + 20, बरोबर. वजा काय केलं आपण, 10 × 20, छेद आपण इथं 100 लिहूया, बरोबर. त्यानंतर काय आपण डायरेक्ट ह्याला कट करू शकतो का, 10 × 20 30, नाही 30 - 20 × 200 छेद 100. याला काय करणार, 30 3200 भागिले 100 32. तुमचं काय आला नेट, त्याला किती लागला तुम्हाला, 32% तुम्हाला डिस्काउंट लागला. नेट डिस्काउंट असा काढायचा, पहिल्यांदा जो आहे तो लिहिला. सक्सेसिव्ह डिस्काउंट मध्ये तुम्हाला विचारलं जातं की एखाद्या वस्तूवरती 10% दिला, पुन्हा दुसऱ्यावरती 20 दिला, तर ऍक्च्युअल मध्ये नेट डिस्काउंट किती लागला त्याच्यावरती, असे पण प्रश्न विचारले जातात फायनल एखादी वस्तू खरेदी करताना. तर मग तुम्ही काय करणार, आपण बघायचं लगेच, हा 10 दोन्ही डिस्काउंटची बेरीज करायची, किती किती मिळालाय ते. वजा काय करायचं तुम्ही, त्याचा दोन्ही डिस्काउंटचा गुणाकार करायचा, ठीक आहे, आणि भागिले 100 करायचं. आपण आता एक उदाहरण घेतले, 10 घेतलाय पुन्हा 20 घेतला, बरोबर. या दोघांची बेरीज झाली तुमची 30. हा वजाचं चिन्ह वजा आहे, असंच 10 × 2 दोन्ही डिस्काउंटचा गुणाकार केला, किती झाला तुमचा 200 भागिले किती आला 100. हे वजाबाकी करता, सॉरी 3200 नाही, तर कमी झाले, 3000 मधनं 200 गेले, किती झालं 2800 झालं, बरोबर. 2800 भागिले तुमचं 100 आलं इथं 28%. दिसताना किती दिसतंय आपल्याला, हे झालं गडबड झाली, तर दिसताना आपल्याला ऍक्च्युअली किती दिसला इथं 10 आणि 20, 30% दिसते आपल्याला डिस्काउंट लागलाय, अरे 30% झालाय. आता आपण उदाहरणात बघितलं की आपल्याला दुकानदाराला काय होतं, ह्याच्यामध्ये सेल करताना प्रॉफिट होतो, पण नेट डिस्काउंट किती लागलेला आहे, बरोबर. आपल्याला 28% दिसताना 30% दिसतो, पण ऍक्च्युअली झालेला असतो 28%. समजलं? त्यानंतर बघूया आपण, आता हा एक आहे फ्री आयटम्स, ठीक आहे. इफेक्टिव्ह डिस्काउंट जो आहे, फ्री आयटम्स देतात बघा, बाय 5 गेट 1 फ्री. म्हणजे आपल्याला यात काय केलेलं असतं, ग्राहक काय करतो 6 वस्तू घेतो, पण पैसे फक्त 5 वस्तूसाठी देतो. आता ह्यात हे कसं काढायचं तुम्ही, आता इफेक्टिव्ह डिस्काउंट, ह्याचा इफेक्टिव्ह डिस्काउंट तुम्हाला एवढं विचारलं जात नाही, तरी पण एक कन्सेप्ट समजून घ्या बस, बाकी काय एवढं याला डोक्याला ताण घेऊ नका, हे तुम्हाला विचारलं जात नाही, साधं तुम्हाला
अग्निवीरला तुम्हाला परीक्षेमध्ये एवढंच विचारलं जातं, प्रॉफिट किती झालाय, लॉस किती झालाय, कोणाचा तोटा किती, लय पर्सेंटेज पर्यंत विचारणार तुम्हाला, किती टक्के तोटा झालाय, किती टक्के नफा झालाय, एवढंच. पहिले 2-3 फॉर्म्युले तेवढे, 4 फॉर्म्युले धरून चाला पहिले बस. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इफेक्टिव्ह डिस्काउंट मध्ये फ्री आयटम्स किती मिळालेत आपल्याला, 1 मिळालाय. टोटल आयटम्स किती मिळालेत आपल्याला, टोटल 6 मिळालेत, आणि गुणिले 100 करायचं बस. म्हणजे त्याच्या किमती लिहिल्या की संपला विषय आपला. नंतर नेक्स्ट आपण बघूया आता. हे काय गरज नाही तुम्हाला, हिडन प्रॉफिट वगैरे हे भेसळ, अल्प व्याजाने विक्री. हे भेसळ मध्ये पण विचारलं जातं तुम्हाला. एक आपल्याला मिक्सचर आणि ॲलिगेशन चॅप्टर आहे, वाटतं त्या तुमच्या एअरफोर्सच्या पेपरला आहे ते, ठीक आहे, अग्निवीर एअरफोर्सला. तर याच्यामध्ये काय केलं जातं की 1 किलोच्या ऐवजी तुम्हाला 900 ग्रॅमच दिलं तर त्याचा प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे, सेलरचा प्रॉफिट होणार आहे, कारण कमीच दिले त्यानं, पैसे घेतले तुमच्याकडनं फुल, पण त्यानं विकताना कमी दिले, त्यामुळे प्रॉफिट आहे. ह्याची ऍक्च्युअल खरेदी किंमत त्याने किती घेतलेली असते, सीपी म्हणजे काय, खरेदी किंमत, ती किती घेतलेली असते, 1000 ग्रॅमची घेतलेली असते, पण विकले किती, तुम्हाला दिले किती, 900 ग्रॅम, म्हणजे त्यानं 100 ग्रॅम तिथं मारले त्यानं ती काटा. मग त्याचा इफेक्टिव्ह किती त्याला गेन झाला, किती पैसे त्याला मिळाले, ऍक्च्युअली किती गेन झाला हे काढायचं असेल पर्सेंटेज मध्ये, तर टोटल आपल्याला किती खरेदी किमतीनुसार किती विकायला पाहिजे होतं, त्यानं 1000 ग्रॅम द्यायला पाहिजे होतं, त्यानं दिले किती आपल्याला 900 ग्रॅम, आणि जे मिळालेलं आहे शेवटी आपल्याला किंवा त्यानं विकलेलं आहे ते खाली लिहिणार आपण 900, म्हणजे ह्यातनं किती झालं, 1000 मायनस 900, 100 झालं, 100 डिवायडेड बाय 900 केले की तुम्हाला हे आन्सर मिळतंय 11.11, म्हणजे 11% प्रॉफिट काढला त्यानं 100 ग्रॅम तुम्हाला कमी देऊन 1 किलोला, बरोबर, 11.11. आता हे अडल्ट्रेशन आहे, भेसळ आहे, दुधात पाणी मिसळणे वगैरे, तर पाण्याची किंमत काय असते, कायम या ठिकाणी 0 घेतलेली असते. आपल्याला ह्याचे पॅकेटचे दूध मिळतात वगैरे, याच्यात पण पाणी मिक्स असतं, तर 1 लिटरचे पैसे आपण देतोय त्यांना, पण ऍक्च्युअल मध्ये दूध किती आहे त्याच्यात आणि पाणी किती मिक्स केले, तर हे असं ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस काय असतं, तिथं पाण्याची किंमत आपण धरलेली असते 0, पाणी काय धरत नाही, त्याला व्हॅल्यू धरत नाही. नाहीतर तुम्ही म्हणणार 10 रुपयाची बॉटल त्यात ओतली, कोण ओतत नाही 10 रुपयाचं पाणी. त्यानंतर बघा गेन, त्याला प्रॉफिट किती झालाय त्या विकणाऱ्याला, हे काढायचं कसं, गेन पर्सेंटेज म्हणजे प्रॉफिट किती झालाय, त्याला किती मिळाले हे काढायचं, किती पाणी ऍड केले त्यानं, आणि ओरिजिनल मिल्क किती होतं. ओरिजिनल मिल्क असेल तुमचं 9 लिटर, आणि हे त्यानं 1 लिटर पाणी ऍड केले वरती, बरोबर, आणि गुणिले काय करायचं, पर्सेंटेज, जिथं शब्द टक्केवारी किंवा पर्सेंटेज गुणिले 100 करायचं, कायम लक्षात ठेवायचं. जगात कुठे गेला तरी तुम्हाला पर्सेंटेज काढताना गुणिले 100 करावंच लागणार आहे. आता ह्याचा गुणाकार हेच किती केलं आपण, मगाशी बघितलं आपण, हे 11.11, आणि हे वरत 100 आलं ह्याचं पुढं, ठीक आहे. आता काही बघा महत्वाचं, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस, म्हणजे विक्री किंमत आणि खरेदी किंमत ज्यावेळेस सेम असते त्यावेळेस प्रॉफिट होतो का लॉस होतो, काहीच होत नाही, प्रॉफिट पण होत नाही, फायदा पण नाही, तोटा पण नाही. याच्याकडनं वस्तू 100 रुपयाला घेतली, मी 100 रुपयाला विकली, काय झाला, फायदा नाही, तोटा नाही, ठीक आहे. त्यानंतर काय आहे, डबल सीपी, म्हणजे खरेदी किंमत जर डबल असेल, म्हणजे 5 रुपयाला हा पेन घेतला आणि 10 रुपयाला विकला मी, याच्या डबल प्रॉफिट किती झाला तुमचा, 100% झाला प्रॉफिट, कारण ही खरेदी किंमतीला आपण काय मानले, 100 मानलेलं असतं, म्हणजे जी किंमत आहे ती त्याच्या डायरेक्ट डबल झाली, तुम्हाला हा एवढ्या प्राइसला 2 मिळाले, म्हणजे 100% प्रॉफिट झाला, जेवढ्या खरेदी किंमती एवढाच. आता ती प्राइस 15 रुपये केली तर किती प्रॉफिट झाला तुमचा, 5 रुपयाच्या पेनची प्राइस 15 रुपये केली, 200% डबल झाले, डबल. 5 रुपयाचाच पेन आहे, 10 रुपयाचा पेन आहे, सपोज 10 रुपयाचा पेन आहे, तो जर मी 30 रुपयाला विकला किंवा 20 रुपयाला विकल्यावर किती होईल प्रॉफिट याचा, 100% प्रॉफिट झाला, बरोबर. तो जर मी 30 रुपयाला विकला तर 200%,
आणि हा 10 रुपयाचा पेन 5 रुपयाला विकला तर मी किती रुपयाला झाला आपलं काय, किती तोटा झाला? हा 50% तोटा झाला. त्यानंतर बघा सेलिंग प्राइस हाफ ऑफ सीपी. बघा आत्ताचे केले सेलिंग प्राइस विक्री किंमत हाफ. हा 10 रुपयाचा पेन आहे, ह्याच्या जर निम्म्याला आपण विकलं तर आपला काय झाला इथं 50% तोटा झाला. त्यानंतर काय आहे सेलिंग प्राइस. हा सेलिंग प्राइस इज काय तर दिलं असेल विक्री किंमत ही काय आहे खरेदी किमतीच्या 5% जास्त आहे असं म्हणलं असेल आपल्याला. आकडा दिला एक्स म्हणजे काहीतरी आकडा आहे 5, 10, 20, 30% दिला असेल तर आपल्याला काय होतं प्रॉफिट होतो. कारण काय आहे खरेदी किमतीपेक्षा जास्तच आहे. डायरेक्ट आन्सरच दिलेला असते ऍक्च्युअली तर आपल्याला, पण ते कन्फ्युज होतो आपण काय करायचं. मग आपण काहीतरी गणित करत बसणार आणि उत्तर चुकतो. जर तुमची विक्री किंमत आता ह्या पेनची विक्री किंमत आहे खरेदी किमतीपेक्षा 10% जास्त. ह्या पेनची विक्री किंमत खरेदीपेक्षा 10% जास्त आहे तर मला प्रॉफिट किती होणार आहे? किती पर्सेंट झाला मला प्रॉफिट? 10%. खरेदी किमतीमध्ये जेवढा प्रॉफिट दाखवलेला आहे ना, जेवढी जास्त दाखवली किंमत तोच आपला प्रॉफिट असतो पर्सेंटेज मधला. संपला, ह्याच्यात काय नाही. सेम तसं आहे सेलिंग प्राइस. जर विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा काही पर्सेंटेज मध्ये कमी दिली असेल, आता ह्याची विक्री किंमत आहे 100 रुपये बरोबर, ही काय आहे खरेदी किमतीच्या 50% लेस आहे, कमी आहे. खरेदी किमतीच्या 50% कमी मध्ये हा पेन विकलाय तर माझा लॉस किती झाला? सिंपल, जेवढं कमी पर्सेंटेज मध्ये विकलाय आणि जेवढा जास्त पर्सेंटेज मध्ये विकलाय तो तुमचा लॉस पर्सेंट आणि प्रॉफिट पर्सेंट असणार आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला उदाहरण बघायचे. बेसिक उदाहरण आहेत बघा. हे एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे आणि विक्री किंमत 650 आहे. नफ्याची टक्केवारी काढायची. कशी काढणार? फॉर्म्युला आठवते तुम्हाला? काय करायचं, काय करायचं होतं? दोन गोष्टी सेम हाय असेच होत्या, लक्षात ठेवा त्यातल्या. हा हा बरोबर का? हा आता ही बेसिक प्राइस 500 आहे, नफा किती झालाय ह्याला? 600ला 650ला विकलाय म्हणजे हे वरती जास्त आहे, हे 150 येणार तुमचं वरती. ठीक आहे, खाली काय आहे खरेदी किंमत पहिली आहे अशी तुमची 500 बरोबर गुणिले 100. हे दोन इथं गेले बरोबर, म्हणजे 100 निघून गेलं. 5 त्रिक 15, 30% तुमचा काय झाला इथं प्रॉफिट झाला. समजलं? आता ह्याच्याऐवजी लॉसचं दिलं असतं तुम्हाला. आता ही किंमत आहे, ही खरेदी किंमत 500 आहे, विक्री किंमत आहे तुमची याच्या जागी आपण लिहूया 350. आता लॉस कसा 30% म्हणताय तुम्ही, कसं लिहायचं काढायचा? तर हा किती कमी आहे ह्याच्यापेक्षा? 150. मग हे पुन्हा 150 लिहिलं तुम्ही. ठीक आहे, भागिले तुमची खरेदी किंमत कायम तिथे फिक्स राहणार आहे, हे चेंज नाही होणार, हे चेंज नाही होणार बरोबर. हे गेलं इकडे गेलं, 5 त्रिक 15, 30% काय तुमचा झाला लॉस. समजलं? गडबड करायची नाही, हे आकडा लगेच लिहायचा नाही आपल्याला. त्यातला वरचा प्रॉफिट किती झालाय किंवा तोटा किती झालाय तेवढंच लिहायचं वरती. नंतर आता बघूया. आता बघा, एका वस्तूवर 20% नफा मिळून विक्री किंमत 480 झालेली आहे. एखाद्या वस्तूला काय केले 20% आपण काय केलंय नफा ऍड केलाय त्याच्यामध्ये प्रॉफिट, आणि ती वस्तू किती रुपयाला झाली 480 रुपयाला. तर आपल्याला काय आहे खरेदी किंमत काढा. तर हा फॉर्म्युला पण तुम्ही लक्षात ठेवू नका. तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो, ही एका वस्तूवरती 20% नफा ऍड केलाय म्हणजे ती वस्तू किती आहे, पहिली एखादी वस्तू किती पण असते त्याला काय म्हणतो आपण 100%. ही
किंमत, ह्या वस्तूची 100% किंमत आहे, बरोबर. म्हणजे हे काय असणार आहे, 100ला काय आहे तुमची सीपी, म्हणजे खरेदी किंमत तिला 100 मानलंय आपण, बरोबर. सेलिंग प्राइस किती आहे तुमची, एसपी ही आहे तुमची, किती झाली, 20%, म्हणजे 120% हे झालं, बरोबर. हे काय आहे तुमचं बेसिक गोष्ट, 100% ही इथं तुमची आली कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. आता काय करायचं माहितीये का, 100%ला किती आहे आपल्याला काढायचंय, बरोबर. आणि 120%ला किती रुपये दिले, हे 480. आलं लक्षात. आता काय करणार, तिरका गुणाकार करायचा, 100 गुणिले 480 छेद काय करणार, हे तुम्ही 120, 12 चोक 48, बरोबर. आलं का, हे तुमचं 400 आलं इथं. या प्रश्नचिन्हाचं उत्तर काय आलं तुमचं, 400 रुपये. बाकीचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही जरा वेळासाठी विसरून जावा, काय गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ते फॉर्म्युले. पण आता काय करायचं, तुम्हाला सोडवताना ही 20% नफा वाढवलाय, म्हणजे 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला केली तुमची, म्हणजे 10 रुपये म्हणजे तुमचे बेसिक 100 रुपये 100% होती खरेदी किंमत, ती आपल्याला काढायची. आता किती दिली ती 100% माहित नाही आपल्याला खरेदी किंमत. आता काय काढायचं आपल्याला, दिलंय काय त्यांनी, 120% दिले, म्हणजे 20% ऍडिशन, म्हणजे कुठल्याही वस्तूवरती 20% ऍडिशन झाली, 100 वरती. 50 वरती 20% ऍडिशन होत नाही ना, वस्तूची किंमत 50% आणि त्याच्यावर 20% असं होत नाही, त्याला 100च्याच कम्पेअर मध्ये करायचं. 20% तोटा झाला तर तुम्ही किती लिहिलं असतं इथं, 80 लिहिलं असतं, बरोबर. मग त्या गोष्टी करायच्या आणि सरळ सरळ इथं लिहायचं किंमत, याचा तिरका गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा तिरका गुणाकार करायचा, बस संपलं, डायरेक्ट उत्तर निघतंय. आता बघा, हे एखाद्या वस्तूची, ही काय तुम्हाला गरज नाही, $2000 आहे, त्याच्यावर 10% तेवढं देऊन विकली, ठीक आहे, ते नॉर्मलच आहे, काय साधं आहे. एखाद्या वस्तूचं तुम्हाला किंमत दिली आहे, मार्केट प्राइस म्हणजे त्याच्यावरच तो लेवल दिलेला आहे किती रुपयाला आहे, आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट दिलं तर तुम्हाला 2000चं 20% काय येणार आहे, 200 रुपये येणार आहे. आता काय आहे, सॉरी, हे काय झालं, तुम्हाला डिस्काउंट मिळाला हा इथं, ठीक आहे. हा काय झालाय, तुम्हाला हे काय करायचंय, सेलिंग प्राइस शोधायची त्याची. झालं की आता सेलिंग प्राइस काय आहे, हा डिस्काउंट किती दिलाय तुम्हाला, किमतीवरती 10% सवलत देऊन विकली, तर ती विक्री किंमत काढायची, किती झाले, मग ते 200 वजा केले 2000तनं, ती तुमची विक्री किंमत निघाली. आता हे डिस्काउंट वरती डिस्काउंटचं आपण बघूया. एखाद्या वस्तूवरती 20% आणि 10% अशा दोन सवलती दिल्यास एकूण सवलत किती मिळणार आहे, आपण बघितलेलं, किती डिस्काउंट, एकदा 20 दिलाय, एकदा 10 दिलाय, आपण बघितलं. आता काय करायचं, दोन्ही डिस्काउंटची बेरीज करायची पहिल्यांदा, वजा काय करायचं, दोन्ही डिस्काउंटचा गुणाकार भागिले 100 करायचं, बरोबर. हे बघा, दोन्ही डिस्काउंटची बेरीज केली, हे इथं वजाचं चिन्ह तुमचं आलं, दोन्ही डिस्काउंटचा गुणाकार आणि इथं भागिले 100, तुमचं आलं 30 वजा 2 28. आपण काढलं होतं की 28% आपल्याला काय झाला, ऍक्च्युअल मध्ये डिस्काउंट मिळाला, दिसताना दिसते आपल्याला 30%, पण मिळतो किती, 28%. म्हणजे ह्यात फायदा कोणाचा असतो, सेलरचा, तोटा कोणाचा, खरेदी करणाऱ्याचा, बायरचा. आपल्यासारखे आपण गेलो, आपल्याला मजा मजा वाटते, अरे 30% डिस्काउंट मिळते, ते आपल्याला मिळत असतो 28%. हे बघा, हे फ्री आयटमचं जे आहे इफेक्टिव्ह डिस्काउंट आपण बघितलं होतं, 5 विकत घ्या 1 मोफत मिळवा 1 फ्री मिळवा वगैरे आहे ते. आता येईल कुठला तरी सेल असेल, आता समर सेल वगैरे हे ते चालू होती इकडं, तर त्यामध्ये काय होतं, डिस्काउंट, इफेक्टिव्ह डिस्काउंट तुम्हाला ह्याच्यामधला डिस्काउंट किती भेटतो ऍक्च्युअल मध्ये, तर एक तुम्ही किती वस्तू घेतल्यात त्यावरती लिहायच्या, तुम्हाला फ्री मिळालेली किती वस्तू आहेत त्यावरती लिहायच्या, टोटल किती आल्यात तुम्हाला, 4-5 शर्ट आहेत किंवा 10 कपडे घेतले तर तुम्हाला 5 फ्री मिळतील, 4 फ्री मिळतील, तर ते जे फ्री मिळालेत वरती
ते वरती लिहायचे आणि खाली काय लिहायचे की टोटल सगळ्यांची बेरीज लिहायची आणि गुणिले काय करायचे आपल्याला 100 करायचे, कारण पर्सेंटेज मध्ये काढत असतो आपण डिस्काउंट त्यावेळेस. हे आलं तुमचं उत्तर. इथे येणार आहे 16.66 ते येतं पुढं. ते 5च्या पुढे गेल्यावर एक इकडे घ्यायचा 67. समजलं? आता बघा, 10 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी मिसळलं तर पाण्याची किंमत 0 असेल तर त्याचा प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट होईल का लॉस होईल? 10 लिटर मध्ये 10 लिटर दुधात 2 लिटर पाणी मिसळलं तर पहिल्यांदा सांगा तोटा होणार का फायदा? फायदा होणार. आता तो कसा काढायचा आहे? टोटल क्वांटिटी किती आहे त्याची? 10 लिटर आहे दुधाची बेसिक. 2 लिटर आपण काय केले एक्स्ट्रा वरनं पाणी ओतले, बरोबर. मग एक्स्ट्रा ओतलेलं पाणी काय करणार आहे आपण? वरती लिहिणार. एक्स्ट्राचं जे आहे ते वरती लिहिणार, बरोबर. दूध किती आहे टोटल तुमचं? बेसिक दूध किती होतं? 10 लिटर होतं, बरोबर. आणि गुणिले काय करायचं? 100 करायचं. झालं तुमचं उत्तरच येऊन जाते डायरेक्ट. 20% तुमचा प्रॉफिट झाला. तसं जरी तुम्हाला वाटलं तरी साधा अजून एक गोष्ट, हे पण नसेल करायचं तुम्हाला तरी काय करायचं? आता बघायचं 10 लिटरचं 12 लिटर झाले टोटल क्वांटिटीमध्ये. एक आधी 10 लिटर होतं, बरोबर. मग 10 लिटर म्हणजे काय आहे? 10 लिटर टोटल मिल्क आहे. हे पर्सेंटेज किती झालं याचं? 100% आहे, बरोबर. 12 लिटरचं किती झालं? 12 लिटरचं किती झालं तुमचं? 120% झालं. आलं लक्षात? सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्यायची. 120 म्हणजे 100ला 120 झाले, 20% प्रॉफिट झालाय तुमचा. 100 होतं आधी क्वांटिटी, 100% होती, 20% वाढले त्याच्यामध्ये 120 झाला तुमचा प्रॉफिट. नंतर अजून काय पुढं? काय काय पाण्याची किंमत धरतच नाहीत. पाण्याची किंमत काय आहे? फ्री आहे. प्यायचं आपण पाणी घेतो ते धरत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट काय आहे की पाणी फ्री अवेलेबल आहे जगात सगळीकडे. दुधात मिक्स करायसाठी कोणी बिस्लरीचं पाणी आणून ओतत नाही. कुठे तर रोडच्या कडेला नळ दिसला की त्याच्यात टाकणार पाणी. ठीक आहे. कंपन्या पण मोठे पण हेच उद्योग करतात बऱ्यापैकी. त्यामुळे काय बारक्या शेतकऱ्यांना काय म्हणण्यात अर्थ नाही. सगळेजण तेच चालू आहे. सिटीमध्ये जर तुम्हाला आजूबाजूला ते सगळं ऑक्सिटोसिनची इंजेक्शन देतात गायींना, जनावरांना, आणि चालू असतात ते कार्यक्रम. ठीक आहे. ग्रुप बीचं नाही, तुमचंच आहे. चला, नोटबुक आणलेत का तुम्ही? मला आन्सरच आहे त्याच्यावर, काय टेन्शन नाही. तरी पण काढा तुम्ही स्वतः नोटबुक मध्ये, पटापटा काढता येते का बघा. एका वस्तूची खरेदी किंमत दिली आहे तुम्हाला किती? 240 रुपये. विक्री किंमत आहे 300 रुपये. प्रॉफिट पर्सेंटेज किती झाले? नफा टक्केवारी. परीक्षेला नाही वापरू देत मोबाईल. बघा, प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंटेज काढताना काही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. जो काय वरचा पोर्शन आहे, आता इथं किती आहे? 300. खरेदी किंमत 240, विक्री किंमत 300. फरक किती आहे त्या दोघांमध्ये? 60चा फरक आहे, बरोबर. मोठं काय त्यात? ही कसली किंमत आहे? विक्री किंमत. म्हणजे इथं एक आपल्या लक्षात आलं की प्रॉफिट तर झालाय आपल्याला, बरोबर. आता प्रश्नातच दिले त्यांनी नफ्याची टक्केवारी काढा.
त्यांनी जर असं दिलं नफा किंवा तोटा काय झालाय ते काढा, तर आपण काय करणार आता इथं जर नफा किती झालाय तुमचा 60 रुपये झालाय वरती, बरोबर. खाली कायम काय लिहिणार आहे आपण, खरेदी किंमत किती आहे ती लिहित असतो, बरोबर. 240 आणि गुणिले 100. हे 0 0 गेलं, 12 2 24 12 5 60, बरोबर. 2 5 10 हे आलं तुमचं 25%. आलं लक्षात. इथं कोणता आकडा देणार, जो काय प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल वरचा पोर्शन, फक्त खरेदी किमतीच्या वरचा पोर्शन लिहायचा किंवा खरेदी किमतीच्या खालचा पोर्शन. जो काय प्रॉफिट झाला असेल तर वरचा लिहायचा, तोटा झाला असेल तर खालचा पोर्शन लिहायचा, म्हणजे त्यातनं वजा करून. आणि हा इथं कायम तुमची खरेदी किंमत असणार, कायम इथं 100 असणार. सिंपल आहे. अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. आता पुढे बघा, 40% नफ्यावर एखादी वस्तू 420 ला विकली तर खरेदी किंमत किती. आता 40% नफा म्हणजे किती आकडा असणार आहे तो, 140, बरोबर. 100 ला 40% झालाय म्हणजे 140 रुपये, 140%ला ती किंमत किती असणार आहे, 420 असणार आहे. तर आपल्याला काय काढायचंय, 100%ला किती असणार आहे. सिंपल आहे, याचा तिरका गुणाकार करायचा, 420 गुणिले 100/140. आता ह्यात कसं दिलं असं माहिती का, एक्झाम्पल्स मध्ये गणितामध्ये कायम एक लक्षात ठेवायची गोष्ट की तुमचा भागाकार गुणाकार होणारच. भागाकाराचे आकडे असे दिलेले असतात की तिथं तुमचा भाग गेलाच पाहिजे, बरोबर. 7 दुनी 14, 7 सक 42, बरोबर. हे आलं तुमचं इथं गेले 5 6 5 30, 300 रुपये आहे का इथं, 300 आलं बघा तुमचे. सिंपल ह्या गोष्टी दिलेल्या असतात ना, म्हणजे ह्या भाग जाणाऱ्या किंवा त्याच गोष्टी दिलेल्या असतात, जास्त लय डोकं लावायची गरज नाही. आपण फक्त एक स्टेप पुढे जायचं, उत्तर निघत असतं, एक स्टेप पुढे जायचं, उत्तर निघते. त्यानंतर बघा आता, एखाद्या वस्तूची दर्शक किंमत 800 आहे आणि विकली 15%ने विकली, तर त्याची ऍक्च्युअली विक्री किंमत काढायची तुम्हाला. 800 रुपयाची वस्तू आहे, 15% ती, त्या 15% काय केले आहे त्यांनी, डिस्काउंट दिलाय. 800चं 15% काढा, किती होते, 120. ठीक आहे, 120 काय करणार तुम्ही, ह्याच्यात ऍड करणार का मायनस करणार, कशात ना, 800 मधनं झालं, राहिलेली तुमची किंमत आली. ठीक आहे. पुन्हा अजून बघा, एक विक्रेता 1 किलोच्या ऐवजी 900 ग्रॅम देऊन 20% नफा कमवतो. काय करतोय, 1 किलो मध्ये 1000 ग्रॅम असते, 1000 ग्रॅम म्हणजे त्याचं 100% झालं, बरोबर. आणि तो काय केलंय त्यानं, त्याच्याऐवजी त्यानं काय केलंय, 900 ग्रॅम दिले तुम्हाला. 900 ग्रॅम मध्ये त्यानं 20% प्रॉफिट कमवलाय, बरोबर का. 900 ग्रॅम म्हणजे ते 10 जे आहे ना, 10 म्हणजे 100 ग्रॅम जे आहे ते तुमचं ऍक्च्युअली 20% प्रॉफिट आहे. इथंच उत्तर निघते. लक्षात आलं का तुम्हाला. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅमच्या ऐवजी 900 ग्रॅम देऊन, 900 ग्रॅम देऊन काय केले त्यानं, 20% प्रॉफिट कमवलाय. द्यायला किती पाहिजे होतं त्यानं, 1000 ग्रॅम द्यायला पाहिजे होतं. त्यानं दिले किती आपल्याला, 900 ग्रॅम दिले. म्हणजे लक्षात घ्या की त्या वरच्या गॅप किती राहिला, 1000 ग्रॅम व्हायला 100 ग्रॅम. आणि प्रॉफिट किती कमवलाय 100 ग्रॅम मध्ये त्यानं, 20% प्रॉफिट कमवलाय, बरोबर. 100 ग्रॅम मध्ये त्यानं 20% प्रॉफिट कमवलाय. तर आपल्याला काय सांगितले, तर वास्तविक नफ्याची टक्केवारी किती, नफा मिळतो तर वास्तविक नफ्याची टक्केवारी किती. सेलिंग बघा, इथं 1 kg आहे, गिविंग म्हणजे 900 ग्रॅम देतोय. मग काय केलं यांनी आपल्याला इथं, 1 किलो भागिले 900 ग्रॅम म्हणजे 1000 भागिले 900 केले, आणि वजा 1 केलं गुणिले 100, 11.11% आपल्याला प्रॉफिट. म्हणजे मगाशी आपण ह्या टाईपचं उदाहरण बघितले. आता 20% टोटल गेन किती येणार, ऍक्च्युअल गेन झाला, टोटल गेन हे काय तुम्हाला विचारलं नाही, जरा पुढच्या पोरांना आहेत एमपीएससीच्या ह्याच्यातल्या, जाऊ द्या, ह्याचा काही विषय नाही एवढा. इथं तुम्हाला हे बघा, 6 कपडे विकत घ्या आणि 2 फ्री मिळवा त्याच्यावर. त्यात आपण काय बघितलेलं की त्याचं जर तुम्हाला किती प्रॉफिट हे होते,
ऍक्च्युअल मध्ये फायनल तुम्हाला किती लागते प्रॉफिट किंवा लॉस किंवा काय होतं, तर ते कसं काढणार आपण, जेवढं काय एक्स्ट्रा मिळते आपण त्या संख्या वरती लिहायच्या एक्स्ट्राच्या, बरोबर. मग इथं किती मिळाले आपल्याला, 2 वरती लिहिले. टोटल किती झाले तुमचे, हे 6 आणि हे +2 टोटल झाले तुमची इथं 8 गुणिले काय करणार 100 करणार, झालं तुमचं उत्तर आलं इथं 25%. त्याचा गुणाकार भागाकार केला की उत्तर निघतंय. आता ही प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी आहे. खाली काय का बघू द्या मला. एका व्यापाऱ्याने एक वस्तूदर्शक किंमत, हा ठीक आहे, हे सोडवा जरा अवघड आहे गणित. एका व्यापाऱ्याने काय केले, एखादी वस्तू, एक वस्तू आहे त्याची दर्शक किंमत 2400, लेबल लावलंय 2400 रुपयाचं, आणि काय केलंय 2400 असताना 25% त्यानं हे केलंय, डिस्काउंट दिलाय. आणि काय केलंय त्यानंतर, पण वस्तूची खरेदी किंमत 1500 होती. म्हणजे त्या सेलरनं, दुकानदारानं विकत काही तिला घेतली ती 1500ला. एक शर्ट घेतलाय त्यानं, 2400 रुपयाचं लेबल लावलंय ना याच्या मॉलचं, तर त्यानं घेतलाय 1500ला. 24% व 15% त्यानं डिस्काउंट दिलाय, बरोबर. मग त्याला फायदा झालाय का तोटा झालाय, एवढं एक तुम्हाला लक्षात येते का मला सांगा. 2400 रुपयाचं काय करणार आहे आपण, 15% काढणार पहिल्यांदा, बरोबर. ते 15% जी अमाऊंट येईल ती वजा करायची कशातनं, 2400 मधनं. 2400चं 10% किती झालं, बरोबर. 15% त्याच्या पुन्हा निम्म करायचं, 2400तनं 240 आणि 120 वजा करायचं, त्यातनं 60, 360 वजा करायचे, तोंडी करायची गरज आहे, काय लई कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. 15, 20, 30% ती जर 1% तर काढता येते, 10% काढता येतं आपल्याला, बस. बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही असल्या उदाहरणामध्ये. 360 वजा केले 2400 मधनं, म्हणजे तरी पण तुमचे किती राहिलेत, 2040 रुपये झाली किंमत. आणि विकत कितीला घेतली त्यानं, ती 1500ला घेतले. मग ऍक्च्युअली त्याला 1500चं त्यानं विकले कितीला, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये डिस्काउंट देऊन सुद्धा 1500चं त्यानं 2040 रुपयाला विकले. त्याचा अल्टिमेटली प्रॉफिट झालेला असतो, ठीक आहे. तर ते 540 हे काय झालं, त्याचा प्रॉफिट झाला, बरोबर. 540 हा वरचा प्रॉफिट झालेला, भागिले त्यानं खरेदी कितीला केली, खरेदी किंमत लिहायची असते आपल्याला कायम इथं खाली, बरोबर. हे 1500 गुणिले काय करणार तुम्ही 100 करणार, आणि हे 55, इथं काहीतरी गडबड होते का, 25%, 15% घेतले का मी, हा 25%, ठीक आहे. ही 25% सवलत आहे. 25% किती येणार आहे त्याची, 20% किती झाली तुमची 2400ची, 240, 240, 480, आणि ही वरचे 120 रुपये, 600 रुपये होणार. 600 रुपये तुमचं इथं आलं, बरोबर. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे उदाहरणं कशी असतात तुमची. आता वरती 54 आलतं, आता आपण मी 15% घेतल्यामुळं, मग त्या खालच्या 15नं त्याला भाग जात नव्हता, बरोबर. म्हणजे मग चुकलं होतं आपलं, समजायचं कुठतरी भाग गेला पाहिजे, लगेच 15 चौक 60 आलं लक्षात तुम्हाला. भाग जायला पाहिजे, त्या संख्या अशा दिलेल्या असतात की तुमचा भाग जाणार तिथं. आपण काय लय जास्त डोकं लावत बसायचं नाही त्या गोष्टीला. नंतर बघा इथं काय आहे, एका व्यक्तीने काय केले, 2 वस्तू खरेदी केल्यात. एक वस्तू घेतली, सेम वस्तू सेम, तर त्या काय केल्या, पहिली वस्तू 25% प्रॉफिटने विकली. आता ह्यानं काय केले, खरेदी केल्यात पहिल्यांदा, आणि नंतर त्या विकल्यात एक 25% प्रॉफिटनं, आणि दुसरी वस्तू 25% तोट्यानं. तर एकंदर व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा झाला, आणि त्याची टक्केवारी काहीच नाही झालं, बरोबर. तुम्हाला काय वाटतंय, तोटा झाला नफा झाला असेल, हा हा, काय होतं, प्रॉफिट होणार का ना लॉस होणार, त्याला काय म्हणायचं, ती काय प्रॉफिट होते का लॉस होते, लॉस होते. बघा आता मजा बघूया आपण, ठीक आहे. उदाहरण बघूया, काय टेन्शन नाही.
ही एक 100 रुपयाला वस्तू 100 रुपयाला विकत घेतली ही. हा हे बघ सेम दोन वस्तू समान किमतीने खरेदी केल्या, कॉस्ट प्राइस समान आहे. आता बघा इथे दोन वस्तू 100 रुपयाला खरेदी केल्यात आपण, मी दुकानदार आहे मी. आता मी काय केले, ही 25% विकली प्रॉफिट काढून, बरोबर. म्हणजे किती झालं हे तुमचं, ही 125 ला विकली, 100 रुपयाची वस्तू मी 125 ला विकली, म्हणजे माझा इथं किती झाला, 25 रुपये फायदा झाला. ही वस्तू मी ही विकली कितीला, 75 ला, बरोबर. 100 ह्याला ह्यात नाही रे, हे दोन वस्तू समान घेतल्यावर ओव्हरऑल याच्यामध्ये ना कायम तोटा होत असतो अशा ठिकाणी, बरं का. नाही 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 100 नाही. सेल वन ॲट 100 रुपयाची वस्तू 125 ला विकली, एकंदर व्यवहारात नफा झाला का तोटा झालाय, त्याच्यात काय लिहिलंय बरं मी. हा ठीक आहे, दोन्ही नो लॉस नो प्रॉफिट, ठीक आहे. पण तीच वस्तू अजून एक आहे यार याच टाईपचं माझ्याकडे, असे पुढं आहे का नाही. हा नाही टक्केवारी काय येणार नाही त्याच्यामध्ये, जर प्रॉफिट आणि लॉस झाला नाही असं तर त्याच्यामध्ये फक्त एक सेम असतं की तुम्ही एखादी वस्तू घेतली 25% आधी प्रॉफिटने विकली आणि 25% नंतर तोट्याने विकली, तर त्यावेळेस बघा. आता दुसरं अजून ह्यातलं एक उदाहरण, आता एक वस्तू घेतली तुम्ही, ठीक आहे, तर ती 100 रुपये 100% त्याची 100 रुपये किंमत आहे, बरोबर. आधी तुम्ही 25% प्रॉफिट घेतलाय त्या वस्तूवर आणि नंतर 25% तोटा घेतला, तर लॉसने विकले तर काय होणार ह्याच्यामध्ये, लॉस होणार का प्रॉफिट. एकच वस्तूला आपण बघूया, 100 रुपयाची वस्तू आहे, 25% प्रॉफिट किती झाला तुमचा, 125 रुपये झाले, बरोबर. हा काय झाला, प्रॉफिट झाला तुमचा. आता लॉस ह्याच्यावरती 25% झालाय, अजून ह्याच्यावर 25% लॉस झालाय, मग किती जाणार अमाऊंट ही, 125च्या 25% काढायचं, त्यावेळेस 100च्या 25% नाही येणार. हे गणित होत होती, एकच वस्तू घेतली, आधी तुम्हाला त्याच्यावरती विकताना 25% नफा झालाय किंवा 10% नफा झालाय आणि नंतर 10% तोटा झाला, तर एकंदरीत तुम्हाला किती, आता 25 जाऊ दे, हे तुम्हाला थोडस ही वाटेल. एक पेन घेतलाय मी, 100 रुपयाचा पेन आहे, ह्याला आधी मी विकत घेतलाय, म्हणजे पहिल्यांदा विकला मी एक जणाला, त्या व्यक्तीला 10% फायदा झाला मला विकताना, त्यानं अजून तिसऱ्याला विकला तर 10% तोट्यामध्ये विकला, तर एकंदरीत त्या व्यवहारामध्ये फायदा झाला का तोटा झाला. तर त्यावेळेस काय करायचं, आपण उदाहरण घेतो, 100 रुपयाचा पेन आहे, हा 10% फायद्याने विकला, किती रुपयाला झाला, 110 रुपयाला झाला, बरोबर. आता त्या पुढच्या सेलरनं काय केलं, त्या माणसानं 10% तोट्यानं विकलाय. आता तोटा काय, 110चा 10% काढायचा, 100चा 10% नाही, 11 रुपये, यातनं वजा काय करायचं, 11 रुपये, म्हणजे हे किती झाला तुमचा, 99 रुपयाला. म्हणजे काय झालं, या बेसिक मेन किमतीच्या तो काय झाला, 1% तुमचा तोटा झाला, त्याच्यापेक्षा कमी झाली. ही पहिल्यांदा 100 रुपयाचाच पेन आहे, त्या शेवटी त्यानं काय केलंय, पहिल्यानं प्रॉफिट काढलाय 10%, दुसऱ्यानं लॉस केलाय 10%, तर अल्टिमेटली काय झालं शेवटी, की ती वस्तू काय झाली तुमची 1% कमीने विकल्या जाते, म्हणजे ह्या व्यवहारामध्ये काय होतो, लॉस होतो. हे तुम्हाला मला वाटलं त्याचं एक्झाम्पल, तर हे अशा टाईपचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा 10% 20% सवलती देण्यात आले, वस्तूची किंमत काय आहे, 5000 असेल तर अंतिम विक्री किंमत किती. डिस्काउंट बघा 10 आणि 20% दोन सवलती, हा पण ही किंमत नव्हती ना टाकली त्याच्यात, कसं सोडवणार आता. हे बघा दोन काय करायचं, ह्या दोन्हीचं पहिल्यांदा काय करणार तुम्ही, बेरीज करायची, वजा दोघांची काय करायची, गुणाकार करायचा, भागिले काय करणार तुम्ही, खरेदी किंमत लिहायची खाली, सॉरी मार्केट प्राइस जी असेल ती झालं, आणि गुणिले तुम्हाला 100 करायचं इथं प्रॉफिट, ठीक आहे.
बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला ना, आकडेवारी काही चेंज करू शकतो आपण, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तेवढं. ठीक आहे, ते जाऊ दे, त्याचा काही एवढा विषय नाही. हे गणित बघा आता लास्टचं, ते मधलं पण नको तुम्हाला. एखाद्या वस्तूवर 20% तोटा होऊन ती वस्तू कितीला विकली? 480 ला. तर खरेदी किंमत किती आहे? हा, 80% म्हणजे किती रुपये झाले? 480. हे 80%, 20% तोटा म्हणजे 80 झालं. हे 480 ला आपल्याला काय काढायचंय? 100%ला किती येणार आहे? याचा तिरका गुणाकार करायचा. 100 गुणिले 480 छेद 80. शून्याला शून्य गेलं. 8 सक 48. 10 गुणिले 7 600. 600. आलं लक्षात? वस्तू 3000 पहिली हेच झालं का आता? नाही, वस्तू 15,000. नाही नाही नाही, हे वेगळं आहे. दोन वस्तू बघा 15,000ला विकल्यात. ही पण 15,000ला आहे, ती पण 15,000ला आहे. एक वस्तू विकताना 15,000ची वस्तू विकताना त्याच्यामध्ये त्याला काय झालाय? 25% प्रॉफिट झालाय. नाही नाही, वेगवेगळ्या किमती धरायच्या त्याच्या. एकत्र 15,000 एकत्र आहे ना? हा ठीक आहे. 15,000ला विकले. पहिल्या वस्तूला 25% प्रॉफिट झाला, दुसऱ्याला 20% तोटा झाला. दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत नको, हे काय गरजेचं नाही तुम्हाला, एवढं नाही. नाही नाही, हे वेगळं आहे उदाहरण. 20% प्रॉफिट आहे आणि 25%. इथं तोटा किती, फायदा किती आहे? 25%, तोटा 20%. तुम्हाला काढायचं आहे. अजून काय काढायचं आहे? इथं तुम्हाला सेम कॉस्ट प्राइस आहे, त्याची खरेदी किंमत काढायची. काय आता सध्या तुम्हाला या परीक्षेच्या दृष्टीने काय गरजेचं नाही. व्यापारी तुम्हाला सिंपल वाली जे आहेत ना, ती सांगतो व्यापारी. हे बघा, हे सिंपल आहे. अजून तुम्हाला लक्षात येईल कन्सेप्ट त्याचा काय आहे. एक व्यापारी काय आहे, दर्शक किंमत आपण बघितली, म्हणजे लेबल लावलेले. हा, वरच जाऊ काय काय हे काय गरज नाही, एवढं अवघड नाही विचारत तुम्हाला परीक्षेमध्ये. सिंपल तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. काल सांगितलं ना तुम्हाला, परीक्षेला तुम्ही ही का सुटत नाही, या गणिताची जिरवतो म्हणले की आपली जिरती. चॅलेंज द्यायचं नाही परीक्षेमध्ये कोणाला. अभ्यास फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर समजून घेण्यासाठी ना, आपलं नॉलेज वाढवायचं. नॉलेजचा इगो येऊन द्यायचा नाही. नॉलेजचा इगो आला की तुम्ही संपला तिथं. सिंपल आपल्याला काय, आता परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास, तुम्हाला PhD नाही करायची गणितामध्ये का करायची आहे? नाही. एक व्यापारी वस्तूची दर्शक किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त ठेवतो. आपण उदाहरण घ्यायचं, 100 रुपये सगळ्यात परफेक्ट एक्झाम्पल आहे. कुठल्याही वस्तूला 100 धरायचं. काय करणार? व्यापाऱ्याने काय केले? वस्तूची दर्शक किंमत खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त ठेवतो. म्हणजे ह्याची जर खरेदी किंमत 100 रुपये असेल, त्यानं दर्शक किंमत काय केली आहे? इथं दर्शक किंमत ही काय आहे? तुमची खरेदी किंमत झाली, बरोबर. इथं दर्शक किंमत किती झाली? ही 150 रुपये त्यानं धरली, बरोबर. 50% जास्त म्हणजे 150 रुपयाला त्यानं विकायला तिथं ठेवली. आता ह्या गाड्यानं काय केले? त्या वस्तूवर 20% सवलत दिली. ह्या वस्तूवरती काय केले? हे ना 20% डिस्काउंट दिलाय. तर डिस्काउंट किती झालाय? 15 दुनी 30. 30 रुपये डिस्काउंट दिला म्हणजे ही किती रुपयाला झाली? 120 रुपयाला वस्तू झाली तुमची. ठीक आहे. मग आता काय सांगितलं त्यांनी? तर प्रत्यक्ष नफ्याची टक्केवारी किती आहे त्याला? नफ्याची टक्केवारी आता इथं कशी काढणार तुम्ही? तर ही तुमची खरेदी किंमत, ही खाली लिहायची गुणिले 100, आणि हे काय आहे तुमचं इथं वरचं 20 आलं. हे 100ला 100 गेलं, 20% तुम्हाला नफा झाला. 20% नफ्याचं
पर्सेंटेज झालं. समजलं का? नक्की. ठीक आहे. त्यानंतर बघा, एखादी वस्तू 30% नफ्यावर विकली परंतु 150 जास्त विकली असती तर नफा 50% झाला असता. ओके. आता हे बघा एक्झाम्पल. एखादी विक्रेत्याने काय केले, एखादी वस्तू आहे 30% नफ्यानं विकली, पण जर त्यानं ती वस्तू 150 रुपये जास्त दरानं विकली असती तर नफा 50% झाला असता. आता ह्यातला कन्सेप्ट समजून घ्या, गणित सोडवायचं राहू दे, नफा बघून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. काहीच नाही. हे किती झालं, इथं नफा किती होता पहिल्यांदा विकलेला? 30%. आता ह्या गाड्यानं काय केलंय, 150 रुपये जास्त विकले, 150 रुपयाने जास्त विकले, पण प्रॉफिट किती झालाय त्याचा? 50% झाला असता. म्हणजे 150 रुपयाला हा फरक किती आला ह्या दोघांमधला? 20%. म्हणजे हे 150 रुपये म्हणजे 20% असणार आहेत का? असू शकते का 20% म्हणजे 150 रुपये? कारण जो काय विकलाय त्यानं, त्याच्यामध्ये जर ह्यानं अजून 150 रुपये जास्त टाकले असते तर त्याला प्रॉफिट काय झाला असता? 50% झाला असता. म्हणजे ह्या दोघांचा फरक किती आला? 20% प्रॉफिट, 150 रुपये झाला तुमचा. तर काय आहे, वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 20% म्हणजे 150 रुपये, 100% म्हणजे किती? 1,500 रुपये झालं, संपला विषय. एवढंच लॉजिक लावायचे. त्याच्यामध्ये जास्त तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसला की 100% किती झालं? सॉरी, 750 झालं. 750, 20% 150, 10% माझ्या डोक्यात राहिले ते. 20% 150 तर 100%ला किती? हे बघा, 20% 150 रुपये तर 100%ला किती येणार तुमचं? काढायचं 15, हे 20 ला इकडे कोणाला तरी एक गेला, इथं शून्य गेला, हा इथं 2 पंचे 10, 15 5 75, संपलं. 750. म्हणजे हे गणिताला जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? आपण तोंडी काढू शकतो की इथं तुम्हाला कळलं पाहिजे की काय चेंज झालंय गणितामध्ये, एवढंच आहे. बाकी याच्यात काय जास्त फॉर्म्युला वगैरे काय पाठ करायची गरज नाही. आता हे गणित सांगा. आता आपण बघितले किती फ्री वगैरे मिळते ते. एका दुकानात काय केले, 8 वस्तू घ्या आणि 2 फ्री मिळवा अशी काहीतरी स्कीम लावली त्यांनी. तर काय सांगितलंय, त्याची सेलिंग प्राइस 200 रुपये असेल तर फायनली काय येणार आहे? काय करायचं सांगा? ती आकडेवारी सोडून द्या. आता ह्याला करायचं काय? 100 केलं बरोबर, तेवढा पर्सेंटेज येईल. त्याला काय करायचं तुम्ही, तर त्याची दर्शक किंमत जी होतं खाली तिथं टाकायची, संपला विषय. एवढंच. बाकी ह्याच्यात काय जास्त करायची गरज नाही. पाठ करू नका, काय नका तुम्ही. हे चांगलं आहे बघा एक्झाम्पल. सलग 2 वर्षे एखाद्या वस्तूची खरेदी किंमत 20% आणि नंतर 25% वाढली. म्हणजे तुम्ही दुकानदार आहे हे समजून, माझ्याकडे येताना एखादी वस्तू 100 रुपयाची होती, ती पहिल्या वर्षी 120 ला मिळाली, मग त्या 120 पुन्हा 25% वाढले नंतर, बरोबर. मग आता नंतर काय आहे, परंतु 2 वर्षानंतर त्यानंतर पुन्हा 2 वर्ष काय झालं की पहिल्यांदा 20% आणि नंतर 20% कमी झाले. तर ऍक्च्युअल मध्ये काय झाले, सुरुवातीच्या तुलनेत व्यापाऱ्याला फायदा झाला का तोटा झाला? काढायचे. आता हे बघा उदाहरण मी पण करूया, आपण स्टार्ट करूया, इथंच करूया. 100 रुपयाला पहिली वस्तू मिळत होती, बरोबर. पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला काय झालं तुम्हाला, ही झाली 120 रुपयाला, बरोबर. सेकंड इयरला किती झाली ही? 120च्या 25%, 12 दुनी 24, 24 रुपये ऍड करायचे आणि 6 रुपये अजून ऍड करायचे, 30 रुपये, बरोबर. 150 रुपयाला झाली, बरोबर. आलं लक्षात कसं काढले ते? ही सेकंड इयरला झाली. आता ह्या वस्तूची किंमत किती झाली आपली? 150 रुपये. आता पुढच्या वर्षी तोटा झाला ह्याला किती? पहिल्या वर्षी 20%, याच्यावरती तोटा झाला 20%. तोटा किती झाला? 15 दुनी 30 वजा केले 120 ला झाले, बरोबर. आणि पुन्हा 20% खाली आलं त्याचं, म्हणजे किती झालं त्याचं? 12 दुनी 24,
₹96. आता काय सांगितले, सुरुवातीच्या स्थितीच्या तुलनेत व्यापाऱ्याला नफा झाला की तोटा. नफ्याच्या तुलनेत सुरुवातीच्या स्थितीच्या तुलनेत व्यापाऱ्याला शेवटी नफा झाला की तोटा झाला. टक्केवारी किती आहे त्याची टक्केवारी काढायची आपल्याला माहिती आहे. 100 रुपये. ह्या 100च्या तुलनेमध्ये ही 96 रुपयाला वस्तू मिळते. फायदा होईल का तोटा होईल रे? कसा तोटा झाला मग? ही काय आहे त्याची खरेदी किंमत आहे. ही काय केली त्यानं? विक्री किंमत. ओके 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 विक्री किंमत आहे इथं. ठीक आहे, विक्री किंमत. तर तोटा झाला तुम्हाला. ह्याचा गॅप काय काढायचा? 4 राहणार. 4/100 4% झालं बरोबर. इथं तुम्हाला गुणिले 100 केले की झालं. झालंय. तात्या आलंय. किती वाजले बरं? किती वेळ झाला तुमचा? झालंय. अजून हे बघायचं का दुसरा टॉपिक? हे बघूया. पार्टनरशिप जस्ट स्टार्टिंगचं हे करूया. जाऊया अजून एक 15-20 मिनिटं म्हणजे. हा उद्या घ्यायचं. चला उद्या घे. ठीक आहे. आता तर लक्षात आलं ना? काय करा तुम्ही, असं काय एवढं एकदम हे नाही. आज जे शिकलाय ना तुम्ही याच्यावरची एक अर्धा तास सोडवा तुम्ही. दिवसभरात कधी पण सोडवा. हे रिकॉल होते ह्यातलं. हे PDF ना मी पाठवतो तुम्हाला टेलिग्रामला.